एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरातली ही बातमी आहे। ब्रेकिंग न्यूज बघूया आपण काय आहे। मोठी बातमी आहे ही या घडीची। छत्रपती संभाजीनगरमध्ये कथित डॉन बाबा फरजानच्या बंगल्यावर धाड टाकण्यात आलेली आहे। गुन्हे शाखेची पहाटेच्या दरम्यान ही धाड बघायला मिळते। डॉन बाबा फरजान याच्या बंगल्यावर धाड टाकण्यात आली आहे। हा कथित डॉन आहे बाबा फरजान त्याचं नाव आहे। गुन्हे शाखेने पहाटे ही मोठी धाड टाकली आहे। या कारवाई दरम्यान परिसरात कडेकोट बंदोबस्त होता। प्राथमिक माहितीनुसार बंगल्यातून 5 कोटींची रोकड, 21 लाखांचं सोनं, 8 लाखांची चांदी, 4 रायफल्स, 500 जिवंत काडतूस, तलवारी, चाकू आणि महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। मोठ्या प्रमाणात रोकड मोजण्याकरता नोटा मोजण्याची यंत्र मागवावी लागली। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अविनाश, हे धक्कादायक आहे। पहाटेच्या दरम्यान धाड टाकली आणि त्यानंतर इतका मोठा माल सापडलाय, काय अधिक माहिती? निश्चितच सुवर्ण, आपण जर बघितलं तर ही संपूर्ण जी घटना आहे खरं तर 90च्या दशकामध्ये जे शहराचे डॉन म्हणून मिरवत होते किंवा डॉन म्हणून ज्यांची ओळख होती ते म्हणजे बाबा फरजान यांचा हा बंगलो आहे। आणि या बंगलोवरती पोलिसांना माहिती मिळाली होती की काही जिवंत काडतूस आहेत, रायफल आहेत आणि पोलिसांना इतरही माहिती मिळाली होती की मोठ्या प्रमाणात रोख रक्कम देखील त्या ठिकाणी आहे। तर त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि हा छापा इतका गुप्त पद्धतीने ठेवण्यात आला होता की त्या अगोदर स्थानिक पोलिसांना देखील त्या संदर्भातली माहिती देण्यात आली नव्हती। ज्यावेळेस छापा टाकायचा त्यावेळेस स्थानिक पोलिसांनी क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी स्थानिक पोलिसांना सांगितलं आणि त्यानंतर या कारवाईला सुरुवात झाली। खरं तर 5 कोटी रक्कम मोजण्यासाठी 4 पैसे मोजण्याच्या मशीन न्याव्या लागल्या, तर सोनं मोजण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला तराजू दिसतेय, त्या ठिकाणी ते काटे दिसत आहेत। म्हणजे ज्या सामग्री लागतात ते मोठ्या प्रमाणात सामग्री न्याव्या लागल्या आणि त्यानुसार 5,58,28,000 रुपये एवढी रोख रक्कम मिळाली। तर 21 लाखाचं सोनं आहे, 10 लाखाची चांदी आहे, असं मोठं साहित्य त्या ठिकाणी मिळालं। एवढंच नव्हे तर 4 रायफल मिळाल्या आणि 21 जिवंत काडतूस देखील या घरामध्ये मिळून आले। त्यामुळे आता थोड्याच वेळात पोलीस या संदर्भात अधिकृत माहिती देणार आहेत। पत्रकार परिषद घेऊन पोलीस या संदर्भात सगळी माहिती देतील। त्यात अजून नक्की काय धक्कादायक खुलासे होतात हे पाहावं लागेल। मात्र एकूणच आता जे कंटेनमेंट बोर्ड पोलीस आहे त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्ह्यामध्ये तुर्तास तरी साधारण माहिती देण्यात आली, पण पोलिसांच्या पत्रकार परिषदेमुळे अजूनही खळबळजनक दावे समोर येऊ शकतात। नक्की अविनाश, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल।